तर कल्याण पूर्वेतील मलंग रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली। चेतना ते काका ढाबा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांनी रस्ते अडवले, त्यामुळे वाहन चालकांची मोठी कोंडी झाली। तर स्थानिक नगरसेवक या वाहतूक कोंडीला जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। पुढची बातमी, गोरेगाव पश्चिम इथल्या बांगूर नगर परिसरामध्ये महिलांशी छेडछाड करणारा सिरियल मॉलेस्टर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। मुनव्वर नासिर खान असं या आरोपीचं नाव आहे। बांगूर नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। याला पकडण्यासाठी गेल्या 48 तासात पोलिसांनी 29 सीसीटीव्ही तपासून ही कारवाई केली। 30 मार्चला रात्री 9:30च्या सुमाराला या आरोपीनं एका तरुणीसोबत अश्लील कृत्य करून तो फरार झाला होता। पीडितेच्या तक्रारीवरून बांगूर नगर पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। हा आरोपी गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीमध्ये राहतोय आणि फिल्म सिटीमध्ये काम करत असल्याची माहिती आहे। यापूर्वीही 4 छेडछाडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आता विविध कलमांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एक महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आली। तिने तिच्या परिवारासोबत गोरेगाव स्पोर्ट्स क्लब टोयोटा गल्ली ह्या ठिकाणाहून जात असताना एका बाईक स्वाराने उलट दिशेने येऊन तिची छेडखानी करून पळून गेला। 29 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले। त्या कॅमेऱ्यातून चेक केल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी राहत असल्याचं कन्फर्म झाल्यानंतर आरोपीला ती ताब्यात घेतलं। तर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी नालासोपाऱ्यातल्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे। नालासोपारा पूर्वेतील आंबेवाडी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणानं इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दलित समाजाविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरून रील तयार केले होते। हे रील व्हायरल झाल्यावर दलित समाजानं आचोले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। आचोले पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित तरुणाचा शोध घेतला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली। या कारवाईमुळे सोशल मीडियावर द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे। आंबावाडी परिसरात जे आचोळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, एक ज्ञानेश झा नावाचा एक मुलगा आहे। त्यांनी एक रील तयार केली होती। त्याच्यामध्ये त्याने दलितांविरोधी एक मजकूर टाकला होता। त्याच्यावरनं अधिक माहिती घेऊन आम्ही त्याला तिथं पोलीस स्टेशनला आणून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे। तर ठाणे जेलमध्ये कैद्यानं पोलीस कर्मचाऱ्याच्या कांचिलात लगावली। जन्मठेपेची शिक्षा असलेल्या कैद्याकडून मारहाण करण्यात आली। ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कैद्यानं पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास ठाणे नगर पोलीस करतायत। तर ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। मुंबई गुन्हे प्रकटीकरण पथक आणि साकीनाका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे। ठाणे आणि अहिल्यानगरमधून पोलिसांनी या तिघांना अटक केली। संतोष चोरे, बालाजी पवार, लक्ष्मण पवार अशी या चोरट्यांची नावं आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष चोरे याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल आहेत। या टोळीनं 24 फेब्रुवारीला साकीनाका परिसरात फिश मार्केट जवळ एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून 2 लाखांहून अधिक किमतीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। मुंबई आणि नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे 13 गुन्हे उघडकीला आले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।